नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। मी विजय कवसे। सध्या मी नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी आहे आणि काटोल या ठिकाणी आपण बघू शकता एक महायुतीच्या माध्यमातून एक इथे कार्यक्रम होत आहे। वीज बिल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना 1 रुपयात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दरमहा 1500 रुपये, अशी म्हणजे प्रत्येक योजनेची जी माहिती आहे ते या योजनेची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे। युती सरकारने या देशाच्या नागरिकांसाठी काय काय योजना आणल्या त्या योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात येतं। आपण या साईटला सुद्धा मोठा एक बॅनर लागलेला आहे। लाडक्या बहिणीचा देवा भाऊ म्हणजे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना लाडक्या बहिणीचा देवा भाऊ असं एक बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच नेमकं कुठल्या कुठल्या योजना या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगण्यात येत आहेत, दाखवण्यात येत आहे, ते तुम्हाला मी इथे घेऊन जातो आणि दाखवतो आणि नागरिकांच्या सुद्धा काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया। हे बघू शकता या स्टॉलवर जे आहे लाभार्थी सन्मान यात्रा कोडे खेळ म्हणून या स्टॉलवर आहे। हे कोडे खेळ कसा खेळला जाते ते तुम्हाला मी थोडंसं दाखवतो। नागरिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत आहे। हे बघा, हे भारतीय जनता पार्टीचं हे चिन्ह बनवण्याचं या ठिकाणी हे खेळल्या जात आहे। म्हणजे हे कोडे खेळ या ठिकाणी दाखवण्यात येतं। थोडं लोकांना सुद्धा विचारू, दादा थोडं या इकडे या। कोडे, तुम्ही ते कोडे खेळत आहात, काय म्हणजे नेमकं काय? काही नाही, एक मनोरंजनाचा प्रकार आहे आणि टाइमपास म्हणजे आता काहीतरी करावं। महायुती शासनाने ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याच्या संदर्भात योजना आणल्या आहे, मान्य आहे, पण यांनी एक काम का, हे लाडकी बहीण योजना जी आणली आहे चांगल्या पद्धतीची आणली आहे। महिलांना थोडासा आधार मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना थोडासा आधार होते। त्याच्यापेक्षा त्यांनी थोडंसं चेंजेस करायला पाहिजे होतं। आपला जो पैसा जो आहे आपण जे कमावतो त्यांचा पैसा सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण याच्यामध्ये खर्च होतो, मान्य कराल? त्याच्यापेक्षा यांनी जे सरकारी शाळा यांना बंद करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। जे गव्हर्नमेंट शाळा आहे, जे प्रायव्हेट शाळा आहे त्यांना गव्हर्नमेंट शाळा करायचा होता, कारण की आपला सर्वात जास्त पैसा शिक्षण आणि आरोग्याला खर्च होतो। आणि म्हणजे काय, आपला 1 लाख, तुमचं म्हणणं असं काय आरोग्यावरही आणि शिक्षणावर सुद्धा खर्च करायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजना आहे ती चांगली आहे। चला, नक्कीच शिक्षणावर आणि आरोग्यावर सुद्धा भर द्यावा असं सुद्धा नागरिकांची मागणी आहे। हार्ट डार्ट टेक्निकल म्हणजे या ठिकाणी प्रत्येक असे स्टॉल लावण्यात आलेले आहे। या ठिकाणी रिंग फेक एक सुद्धा या ठिकाणी आला, रिंग इथे फेकल्या जाते। थोडंसं ते सुद्धा बघू दाखव रे, रिंग फेक थोडा ठेव इथे। या काही महिला सुद्धा आल्या आहेत इथे। इथे हे लहान मुलं रिंग फेकतात, लहान मुलांचा खेळ आहे हा। मार मार, त्या ग्लासावर रिंग पडला पाहिजे। हे एक चांगला हे लाभार्थी सन्मान यात्रा म्हणून ही एक चांगली योजना राबवण्यात आलेली आहे। लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून रिंग फेकचा एक खेळ या ठिकाणी दाखवण्यात आहे। ताई, तुम्ही कुठून आल्यात? मी आयओडीपी। काय सांगाल एकंदरीतच महायुती शासनाने आपल्यासाठी योजना, विविध योजना आणल्या, लाडक्या बहिणीची सुद्धा योजना आहे, कशी योजना आहे? खूप छान योजना आहे आणि महिलांना फार सपोर्ट झाला आहे। आणि आजचा हा प्रोग्राम पण खूप छान आहे। लहान मुलांना फारच आनंद होतो। हे सगळं खेळांचं ठेवलं आहे इथे। नक्कीच ही जो आजचा प्रोग्राम जो आहे हा चांगला प्रोग्राम आहे असं सुद्धा या लोकांचं। आणखीनही काही लोकांशी आपण संवाद साधूया। देवा भाऊंच्या राज्यात लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे। आपण या ठिकाणी या स्टॉलवर बघू शकता, आकांक्षा स्टॉल, तुमच्या नेत्याला मेसेज पाठवा असा आहे। काय आहे हे बघा, मेसेज सुद्धा पाठवत आहे। दादा काय मेसेज पाठवत? माझा मेसेज, काही प्रश्न होते जे माझ्या शिक्षकांना विचारले होते आणि शिक्षकांनी सांगितले की जे सुधारणा आपण जे आपल्या शिक्षक प्रणालीमध्ये करू शकतो ते प्रणाली आता आपल्या हातात नाही, सरकारच्या हातात आहे, प्रशासनाच्या हातात आहे। तर त्याच रिलेटेड मी काही क्वेश्चन सरकारला देत आहे। एकंदरीतच जे महायुती सरकारनं जी आपल्यासाठी योजना आणलेल्या आहे ह्या संदर्भात काय सांगतील, म्हणजे कशा वाटल्या योजना?
योजना जी आहे अतिशय छान आहे, पण फक्त लाडकी बहीणद्वारेच नाही होतील, तर काही प्रणाली जे सरकारने आपल्यासाठी काढली आहे शिक्षकांबद्दल, त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा करता येईल अशी माझी आवेदन आहे सरकारला. मेसेज पाठवला सरकारला? एक पाठवला आहे, आणखी आहे पाठवला आहे. म्हणजे शासनाला जे आहे ते मेसेज सुद्धा पाठवण्यात येत आहे आणि नेमकं शासनाच्या इकडून सुद्धा ते अपेक्षा करत आहे लोक. नक्कीच काकू सुद्धा आलेले आहे. काकू थांबा, तुम्ही आता इथे आल्या, सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आहे, काय सांगाल? मिळाले म्हणून. कसे मिळाले? आहे ना? तेव्हा भाऊन योजना आणली, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी, काय सांगाल? काय सांगायचं? चांगली आहे योजना. नक्कीच एकंदरीतच जे आहे महायुती शासनाने जी योजना आणलेली आहे त्या योजना खूप सुंदर योजना आहे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोली या शहरामध्ये जे आहे किंवा इत्थंभूत जे माहिती आहे शासनाच्या योजनांची माहिती जी आहे ते या ठिकाणून देण्यात आहे. एकंदरीतच मात्र नागरिक जे या ठिकाणी आलेले आहे ते महायुतीच्या सर्व योजनांवर खुश दिसून आलेले आहे. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक. अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं. लाइक सब्सक्राइब अवश्य करें. धन्यवाद.